नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ऑपरेशन शोध आयव्ही मोहिमेने गुन्हेगारी टोळ्यांना मोठा हादरा दिला आहे। अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवून फूस लावणे, त्यांना पळून नेणे आणि विक्रीसाठी व्यवहार करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा हर्सूल पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। या धक्कादायक प्रकरणात तब्बल 10 आरोपींना अटक करण्यात आली असून या कारवाईमुळे अशा गुन्हेगारी जाळ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। हर्सूल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आदिवासी भागातील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी दाखल केली होती। प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवली। गुप्त माहिती, तांत्रिक तपास आणि विशेष पथकाच्या मदतीने पोलिसांनी शोध मोहीम राबवत या प्रकरणाचा पर्दाफाश केला। तपासात समोर आले की आरोपींनी अल्पवयीन मुलीला लग्नाचे खोटे आमिष दाखवून जाळ्यात ओढले, तिला पळून नेले आणि त्यानंतर तिच्या विक्रीचा व्यवहार केल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले। या प्रकरणात काही आरोपींनी दलालाची भूमिका बजावत पैशांचे व्यवहार केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे। या कारवाईत अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये तुषार पाटीलबा पंचपिंड वय वर्ष 29, राहणार कवठे मलकापूर तालुका संगमनेर, संदीप पाटीलबा पंचपीड वय वर्ष 40, राहणार कवठे मलकापूर तालुका संगमनेर, सुरेश नवसू फसाळे वय वर्ष 46, राहणार गंगा माळुंगी जिल्हा नाशिक, कमल सुरेश फसाळे वय वर्ष 35, राहणार गंगा माळुंगी जिल्हा नाशिक, सीता पुंडलिक बेंडकुळी राहणार वेळे, ठकुबाई लक्ष्मण माळेकर वय वर्ष 60, राहणार सरस्ते तालुका त्र्यंबकेश्वर, धर्मा नवसू फसाळे वय वर्ष 40, राहणार गंगा माळुंगी जिल्हा नाशिक, सोन्या बापू बाळकृष्ण पाटोळे वय वर्ष 45, राहणार वरुंडी तालुका संगमनेर, विशाल नारायण परसंडे वय वर्ष 30, राहणार कवठे मलकापूर तालुका संगमनेर, महादेव साहेबराव नाईकवाडे राहणार कवठे मलकापूर तालुका संगमनेर यांचा समावेश आहे। अल्पवयीन मुलीच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या टोळीवर पोलिसांनी थेट कारवाईचा घाव घातला आहे। गुन्हेगार कुठल्याही जिल्ह्यात लपले तरी त्यांना शोधून काढले जाईल असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे। ही धडक कारवाई नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास हर्सूल पोलिसांकडून सुरू आहे। लोकशास्त्र न्यूज साठी हर्सूल प्रतिनिधी लक्ष्मीकांत निकम। नमस्कार। नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस दलामार्फत अल्पवयीन मुलं जे हरवलेले आहेत त्यांच्या शोधासाठी आणि त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी ऑपरेशन शोध ही मोहीम राबवण्यात आलेली होती। त्या मोहिमेच्या अंतर्गत हर्सूल पोलीस स्टेशन एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याबाबत तक्रार प्राप्त झालेली होती। या संदर्भात आम्ही तपास केला असता याच्यातून एक आंतरजिल्हा मुलींची विक्री करणारी टोळी आम्ही उघडकीस आणलेली आहे। सदरबाबत अधिकची माहिती अशी की ही मुलगी जी गेली होती तिचा आम्ही शोध घेतला असता संगमनेर तालुक्यात ही मिळून आलेली आहे। तिच्याकडे आम्ही बाकी तपास केला असता आमच्या असे लक्षात आले तर सदर मुलीला कपडे आणि मोबाईलचा आमिष दाखवून आणि लग्नाचा आमिष दाखवून तिची विक्री 2 लाखामध्ये संगमनेर तालुक्यात करण्यात आली होती। सदरबाबत आम्ही अधिक तपास केला असता गंगा म्हाळुंगी येथील 3 ते 4 आरोपी आहेत आणि इतर संगमनेर तालुक्यातील आरोपी आहेत। अशा आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेले, त्यांच्यावर अधिक तपास करीत आहोत। त्यांनी सदर मुलीची विक्री कशी, कुठे, कोणाला केली याबाबत अजून लिंक आहेत का, अजून मुलींची अशी विक्री करण्यात आलेली आहे का याबाबत तपास करीत आहोत। सदर कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर स्वामी नाशिक ग्रामीण, तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक माननीय विमला मॅडम, तसेच SDPO पेठ माननीय वासुदेव देसले सर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास मी स्वतः API बोरसे हर्सूल पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास मी करीत आहे। धन्यवाद। आनंदा मोंडे केलं का? माझं नाव आनंदा मोंडे, सुरेश धर्मा फसाळे हे वारंवार मुलींना किडनॅपिंगच्या साठी घेतले। यांच्यावर इथून मागे पण खूप संशय आहे आमचं आणि इथून केले त्यांनी या गोष्टी। त्यांना जोडी एक ठकुबाई लक्ष्मण माळेकर माजी जिल्हा परिषद सभापती यांची पत्नी ती, त्यांचं पण राजकीय क्षेत्रात असून तरी पण आमच्या आदिवासी समाजाच्या मुली वारंवार यांनी किडनॅपिंग केले आणि इथून मागे लग्नासाठी आम्ही दाखवून विकल्या गेल्या नाही यांनी।
यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे हीच आमची विनंती आहे. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशाही.